अचूक माहिती इतिहासाची, नेमकी सत्य गाथा महापुरुषांची, व्यक्तिपरिचय शून्य से शिखर तक, आयोजन विविध स्पर्धांचे, नाते घट्ट अध्यात्माचे. पाहून सबस्क्राईब करायला विसरू नका आपले सर्वांचे डॉक्टर वर्षा आठवडे YouTube चॅनल. त्याचं वर्णन इतकं सुंदररित्या केलेलं आहे आणि आज हा विषय सेवेकरता घेण्याचं महत्त्वाचं कारण असं की हाच विषय आजच्या काळाची गरज आहे असं मला वाटतं. सध्या महापर्व चालू आहे. सर्वजण आपण मला वाटतं प्रत्यक्षात जाता आलं नाही तरी दूरदर्शनवर तो सगळा सोहळा पाहताय आणि येणाऱ्या काळामध्ये कित्येक भाविक भक्त त्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमावरती स्नान करून आपल्याला पावन पवित्र करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच अनुषंगाने आजचा हा विषय आपल्या सर्वांना आजच्या काळामध्ये परिस्थितीमध्ये अत्यंत विचार करायला लावणारा आणि अनुकूल असा आहे. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की बाबा रे, हे तुझं मन आहे ना, ते माझ्या ठिकाणी तू मद्रूप कर, माझ्या भजनाच्या ठिकाणी प्रेम धर आणि सर्व ठिकाणी मीच व्यापून असल्या कारणाने, मीच विश्वव्यापक असल्या कारणाने तसा तू समज करून सर्वत्र मलाच नमस्कार कर. आणि त्याचा विस्तार करताना माऊली म्हणतात, तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारे मज एका ते. मी जसं म्हटलं की आजच्या काळामध्ये ही गरज आहे, कारण हे एवढं एकच सोपं साधन आपल्यासाठी उपलब्ध आहे. कलियुगा माझे करावे कीर्तन, तेने देईल नारायण भेटी. कलियुगामध्ये आपल्याला तप करणं, यज्ञ करणं, योगयाग विधी या सगळ्या गोष्टी करणं इतकं कठीण आहे, कारण कलियुगातील माणसाचं आयुष्य अल्पायुष्य आहे. तुम्ही एकंदरच आढावा घेतला 4 युगांमधला, सत्वयुगामध्ये माणसाचं आयुष्य 1,00,000 वर्ष होतं. त्रेतायुगामध्ये पुढे ते 10,000 वर्ष झालं. द्वापार युगामध्ये ते 1,000 वर्ष झालं आणि कलियुगामध्ये 100 वर्ष आहे असं म्हणतात. परंतु भारतातल्या मानवाचं सरासरी आयुष्यमान हे 65 ते 70 वर्षाचं आहे. मग आता आपण आढावा घेतला तर 65 आणि 70 वर्षात आपण काय काय करतो हे तपासून पहा. 35 वर्ष झोपेत जातात, अर्ध उरलेल्या 35 वर्षामध्ये काय काय करतो, बाल्यावस्थेमध्ये किती जातात, मदमत्त तरुणावस्थेत किती जातात, मध्यम अवस्था आणि शेवटची आता जी तुम्ही बसले ती आपली अवस्था. काहीही करायला नसेल त्यावेळेला हा मार्ग लोक स्वीकारतात आणि आपल्या हाती काहीही लागत नाही. ही वस्तुस्थिती आहे. आपल्याला हे सगळं कळतंय पण वळत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पण करायचं काय? लोक म्हणतात की हे करण्यासाठी वेळच नाही आम्हाला. अनेक संतांनी आणि विशेष करून ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरी सारखा सोपा करून भगवद्गीतेवरती इतकी सोप्या भाषेमध्ये टीका करून तुमच्या समोर ठेवलेली आहे की आपल्या जीवनाचं सार्थक करण्यासाठी नामा म्हणे ग्रंथश्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. ही एकच ओवी आज मी तुमच्या पुढे मांडणार आहे की तू मन हे मीची करी, माझी भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एक.
की ज्याची जिथून सुरुवात होते त्या वस्तूचं मिलन त्या सुरुवात झालेल्या वस्तूमध्ये झालं की त्याची समरसता होते. आपण म्हणतो पाण्यामध्ये मीठ आहे का मिठात पाणी आहे, की जे समुद्राचं पाणी वाफेने वरती जातं त्याचे ढग बनताय, तेच पाणी खाली येतंय, तेच नदी नाल्यांमधून सगळ्यामधून जाऊन पुन्हा समुद्रात जाऊन मिळतं. तसं भगवंत म्हणतात हे 11वं मन आहे. 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय. त्याच्यातलं 11वं जे मन आहे ना ते दुसरं तिसरं कोणी नसून ते मीच आहे, माझाच अंश आहे. आणि ते मन जर तू माझ्याच स्वरूपामध्ये जर मतरूप माझ्याच स्वरूपामध्ये जर ते लीन केलंस तर तुला माझं स्वरूपच प्राप्त होईल. माझे अनुसंधाने देख संकल्प जाळणे निश्चेक मद्याजी चोख याची नाव. की तू जे हे तुझं मन जे आहे ते माझ्यामध्ये मद्रूप करण्यासाठी तुला काय करावं लागेल, तर तुझ्या मनामध्ये जे संकल्प निर्माण होत आहेत त्या संकल्पाला तुला जाळता आलं पाहिजे, संकल्पाचं निर्मूलन करता आलं पाहिजे. आता हे संकल्प काय आहेत? आपण विचार करतोय संसारिक माणसाच्या दृष्टिकोनातून. आपले संसारातले अनेक संकल्प असतात. एक संकल्प पूर्ण झाला की दुसरा समोर तयारच असतो. आपल्या संकल्पाची पूर्ती होत नाही आणि आपले संकल्प संपत देखील नाही. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या मनाला मोकळं करता येत नाही. तुकाराम महाराज याच्यासाठी आपल्याला अनेक अभंगांचा तुम्ही धांडोळा घेतला तर तुमच्या लक्षात येईल की मनाविषयी बोललेले आहेत, तुमच्या संकल्पाविषयी बोललेले आहेत, तुमच्या चित्ताविषयी बोललेले आहेत, तुमच्या आशा आकांक्षाविषयी बोललेले आहेत, तुमच्या विषयांविषयी बोललेले आहेत. आणि अनुभव सिद्धतेवरती सांगितलेलं आहे की सदा नाम घोष करू हरी कथा तेने विन चित्ता समा. की तुम्ही त्याचं चिंतन करत राहिलात, तुम्ही मनाला त्याच्या ठिकाणीच तुम्ही लीन केलं तरच आणि तरच तुमचं मन संकल्प विरहित होण्यास मदत होईल. संकल्प विरहित करणं सोपं नाहीये आणि ते सोपं नसल्या कारणाने भक्ती जरी सोपी वाटली तर ती सोपी ठरत नाहीये. तुम्ही कोणताही विचार घ्या ना, आपण कोणते संकल्प करतो आणि आपण संकल्प विरहित का होत नाही. नेहमी प्रत्येक जण विचार करतो की आता मी निवृत्त झालो ना की मग सगळ्या तीर्थयात्रा करणार, सगळ्या ग्रंथांचं वाचन करणार आणि मी नामचिंतनामध्ये वेळ घालवणार. इथं बसलेल्यापैकी मी धरून हात वर करा की आपण 24 तासातलं किती वेळ नामचिंतन करतो आणि किती वेळ संसारातल्या संकल्पांचा विचार करतो. निवृत्त झालेल्या लोकांच्या मागे मुलांची मुलं सांभाळण्याचं महत्वाचं काम असतं. ते जर नाही केलं तुम्ही तर तुमची शांती समाधान सगळं भंग पावतं आणि मग देवाचं नाव घ्यायचं तुमचा विचार देखील आलेला असतो, तो बाजूला ठेवावा लागतो. कारण घरातून आदेश येतो की ते नंतर करा, पहिले शाळेत सोडून या. हा एक विचार छोटा आपल्या संसारिक लोकांच्या प्रत्येकाच्या जीवनामध्ये रोजच्या अनुभवातला आहे. तुकाराम महाराज म्हणतात एक आवा गेली पंढरपुरा वेशीवरून आली माघारा. आहे ना, की ती गेली आणि सुनेला परत सांगायला आली मी आल्याशिवाय शेण्याचं ते कुलंगड खोलू नकोस, दूध दही विकू नकोस, धनधान्य ठेवलंय त्याला हात लावू नकोस कारण मी खून करून ठेवलेली आहे. गोंदवलेकर महाराजांच्या मातोश्रींबद्दल एक कथा माझ्या वाचनात आली. गोंदवलेकर महाराजांच्या मातोश्रीला तीर्थयात्रेला जायचं होतं म्हणून महाराजच म्हटले की तुम्ही आता निघा, हीच वेळ आहे तीर्थयात्रा वगैरे करून भगवंताचं दर्शन घेऊन त्याच्या नामचिंतनामध्ये तुम्ही वेळ घालवण्याची. तेव्हा गोंदवलेकर महाराजांच्या मातोश्रीला जायच्या वेळेला त्यांनी सांगितलं बाबा हा माझा माच, पूर्वी लाकडाचे असे माच असायचे, लाकडामध्ये त्याला वेगवेगळ्या प्रकारच्या हे करून बनवलेले असायचे. ते म्हणले बाबा मी येईपर्यंत ना त्याची तू काळजी नीटपणे घे.
महाराज म्हणले तुम्ही नाही काळजी करू नका. गोंदवलेकर महाराजांनी पहिलं काम काय केलं असेल तर तो माच शिष्यांना काढायला सांगायला, त्याचे लाकडं वगैरे तोडायला सांगितली आणि प्रसाद बनवतात त्याच्यासाठी सरपण म्हणून वापरायला सांगितलं. का? मातोश्रीला सांगितलं तुझं मन ह्याच्यात गुंतून राहू नये, याच्यातूनही तू संकल्प विरहित व्हावीस आणि तुझी तीर्थयात्रा आहे ती योग्यपणे पार पाडावी, हाच एक त्याच्यामध्ये होतो. तसं संसारातील लोकांनी कोणत्या परिस्थितीमध्ये आपण आपल्या संकल्पांचं निर्मूलन करायचं हे ज्याचं त्यांनी ठरवायचं. सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी उठोबाचे. हे का सांगितलं तुम्हाला की जीवनामध्ये सारासार विचार का करायला सांगितला? जीवनामध्ये सार काय, असार काय, खरं काय, खोटं काय, चांगलं काय, वाईट काय, योग्य काय, अयोग्य काय, याचं ज्ञान जर आपल्याला जर झालं तर पटकन आपण विचार, चांगले विचार करू शकतो. आपल्या जीवनामध्ये दोनच विचार मानले समजा तर एक सुविचार आणि एक अविचार किंवा कुविचार. मग आपण सुविचार करतो. आजकाल तर व्हॉट्सअपवरती रोज एक सुविचार येतात, फक्त आपण बटन दाबतो, 2-4 लोकांना पाठवून देतो. आपण किती वाचतो आणि आपण त्याचं अवलंबन किती करतो याचा विचार मला वाटतं आजकालच्या काळामध्ये होताना दिसत नाही. आज आपली तरुण पिढी कुठे चालली आहे आणि आपण तरुण पिढीला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करण्यास लायक आहोत हा विचार करण्याची पाळी आली आहे. गंभीर गोष्ट आहे. 18, 19 आणि 21 आत्ताच गाडीतून येताना माझी पत्नी मला सांगत होती, एक अहवाल आलाय, तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल, DY पाटीलच्या त्या मैदानावरती एक इंग्लंडमधून एक गायक आलेला आहे आणि त्याचा कार्यक्रम पाहण्यासाठी 4-4 किलोमीटरची या ठिकाणी लाईन ट्रॅफिक लागलेलं होतं आणि लोकांना 2-2 तास थांबावं लागत होतं. इतकी गर्दी जमा झाली हो. मी विचार करतो 25 वर्ष झालं मी अखंड हरिनाम सप्ताह करतोय, फुकट या म्हणतोय लोकांना, कोणी येत नाही. केवढं मोठं दुर्दैव आहे पहा. त्याच्या पुढची गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याचं तिकीट होतं 3,000 रुपये. लोकांनी ते 1-1 लाख रुपयाला विकत घेतले. एका वेळेला 80,000 लोक येत होते म्हणून एक दिवस कार्यक्रम न करता तो 3 दिवस केला गेला. गणित करा आपण कुठे चाललेलो आहोत. मग आपलं मन स्थिर कसं होईल, ते इथं लागेल कसं? संतांचे विचार आपण कधी करू आणि संतांनी सांगितलेला विचार आपण करायला वेळ तरी आपल्याकडे आहे का, हा सर्वसामान्यांच्या समोर पडलेला एक ज्वलंत प्रश्न. आणि वारकरी संप्रदायासारखं समृद्ध असं वातावरण निर्माण करणारं दुसरं कोणतंही शास्त्र किंवा कोणताही संघ आज या भारत देशामध्ये दुसरा नाही. लोक अनेक गोष्टींच्या मागे लागलेले आहेत. मी लोकांना नाम सांगतो, त्याची शहानिशा करा, त्या विचारांवरती तुम्ही विचार करा आणि विचारपूर्वक निर्णय घ्या की कोणता मार्ग आपण अवलंबायचा. काल परवाच मी पाहत असताना माझ्या एक लक्षात गोष्ट आली की ह्या मनाला व्यसन घालण्यासाठी काहीतरी एक बंधन आपण लावून घेतलं पाहिजे. एक राजा होता, त्या राजाकडे एक मोठा बोकड बकरा होता. त्यांनी आपल्या राज्यामध्ये अशी जाहिरात केली की ह्या बोकडाला जो रानामध्ये चरायला नेऊन पोट भरून आणेल आणि राजवाड्यामध्ये आल्यानंतर त्याला जर हिरवा चारा जरी दाखवला तरी सुद्धा त्यांनी खाता कामा नये, इतकं त्याचं पोट भरलेलं असलं पाहिजे, अशी एक जाहिरात केली. बऱ्याच लोकांनी त्याला घेऊन जायचे, भरपूर चारा खायला घालायचे, परंतु बकराच तो परत राजवाड्यात आणून त्याला चारा दाखवला, परत तो चारा खायला उडी मारायचा. काय राजाला काही कळे ना ते, काय तुम्ही घेऊन जाता एवढं पोट भरून त्याला खायला घालताय, तरी इथे आल्यानंतर तो असा का बरं करतोय. तर त्या गावामध्ये एक अतिशय हुशार असा एक शेतकरी होता. तो एक दिवशी राजदरबारामध्ये गेला आणि त्यांनी सांगितलं की महाराज, तुमचा बकरा म्हणले एकदा आज माझ्या बरोबर द्या, मी त्याला पोटभर खायला घालून आणतो,
आणि जर त्यांनी इथं आल्यानंतर चारा खाल्ला तर तुम्ही सांगाल ती शिक्षा मी घेईन. पण राजानं बक्षीसही जाहीर केलं होतं, जो पोट भरून आणेल आणि तो खाणार नाही इकडे त्याला 1 लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं होतं. तो शेतकरी त्या बोकडाला बकऱ्याला शेतामध्ये घेऊन गेला, हिरवा चारा वरती बांधून ठेवला होता. ते बोकड हिरवा चारा खायला गेले, हातामध्ये एक काठी ठेवली होती त्यांनी, त्याच्या तोंडावर फटकन तो मारायचा, त्यामुळे तो परत खाली उतरायचा. असं जितक्या वेळेला त्यांनी चारा घ्यायला तोंड वरती गेलं तेवढ्या वेळेला त्याच्या तोंडावर फटके मारले आणि संध्याकाळी त्या बकऱ्याला घेऊन राजवाड्यामध्ये आला. राजाला सांगितलं, महाराज आज ह्याला इतकं पोट भरून खायला घातलंय, म्हणे तुम्ही कसलाही चारा ठेवला अजिबात तोंड सुद्धा लावणार नाही म्हणले. आणि ज्या वेळेला त्याला राजवाड्यात आणून तो चारा त्याच्या समोर बांधला आणि बकऱ्याला आणून तिकडे सोडला, तर त्याने एकदा त्या शेतकऱ्याकडे पाहिलं, परत खाली मुंडली घातली. दृष्टांत संपला. तसं आपलं हे मन आहे ते इंद्रियांच्या अधीन आहे आणि इंद्रियांच्या अधीन गेल्यामुळं जसं जसं इंद्रिय सांगतात तसं तसं ते आपल्याला धावायला लावतं. पहा ना, आपण एखादी गोष्ट खाऊ नये असं म्हटलात आणि समोर ती आवडीची गोष्ट आली की आपण खायचं थांबतो की खातो ते पहा. म्हणून ज्ञानेश्वर माऊली एका ठिकाणी म्हणजे रसनेंद्रियाचा अंकिला तो नाहीच येत म्हणितला अधिकारी आला. एक साधी गोष्ट सांगितली. तसं मनाचं असं आहे, हे मन कैसे केवडे एरवी राहावया थोकडे राहटावया त्रैलोक्य थोकडे. की तिन्ही लोक, आता तुम्ही इथे बसलात ना, तुमचं मन कुठे कुठे चाललंय तुमचं तुम्ही विचारता. बरेच लोक विचार करतात आता बाबा 10 मिनिटं उशिरा आलाय, आपला हरिपाठ 6:30 चालू होतो, तो होणार की नाही. काही लोक म्हणतील आता घरी जायचंय, जेवण करायचंय, परत कीर्तनाला यायचंय, हा बाबा कधी संपवतो. किंवा घरी बरोबर तो येणार होता, तो आला असेल की नाही. अशा अनेक विचारांची रेलचेल तुमच्या मनामध्ये जरी तुम्ही एका ठिकाणी बसला असला तरी सुद्धा हे मन तुम्हाला विचलित करणाऱ्या गोष्टी तुमच्या घडत असतात आणि म्हणून आपलं एकाग्र चित्त होत नाही. ठाईच वैसोनी करा एक चित्त, ही जी अवस्था आपल्याला प्राप्त होत नाही ना, त्याचं कारण आपल्या मनामध्ये असणारे संकल्प आणि विकल्प. ते जोपर्यंत आपल्याला टाकता येत नाहीत तोपर्यंत आपल्याला एकाग्र चित्त करता येत नाही आणि जोपर्यंत एकाग्र चित्त होत नाही तोपर्यंत त्यांचं अंतर्भावातून चिंतन आपल्याला घडत नाही. आपण भक्ती करण्याचे सर्वजण लौकिक अर्थानं सगळे लोक आपण भक्ती करतोय, पण अंतरीच्या भावानं आपण भक्ती करत नाही, म्हणून आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. आत्ता लोकांचा इतका ओढा झालेला आहे, मी काल बातमी पाहत होतो 7.5 कोटी एवढ्या लोकांनी त्रिवेणी संगमावरती जाऊन स्नान केलेलं आहे आणि 26 फेब्रुवारीपर्यंत अजून 35 कोटी लोक कमीत कमी जातील असा एक अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. मी वाईट गोष्ट आहे असं म्हणत नाही, तुम्ही जाऊ नये या मताचा मी नाही. परवाजींनी मला सांगितलं आपण पण जाऊ, बघू अगोदर तिथे पोचता येणार का, त्या गर्दीत जमणार का आपल्याला. तिकडचे एकंदरीत चित्र पाहिल्यानंतर आपल्याला वाटतंय की काय आपण कुठे जाऊन काय करणार आहोत. परंतु या सगळ्या गोष्टीचा जर आपण बारकाईनं जर सूक्ष्मतेनं विचार केला तर आपण आंतरिक मनाने, आंतरिक भावाने, आंतरीचं गुज जे आहे ना ते त्याच्याजवळ आपण किती मनापासून व्यक्त करतो त्याच्यावरती आपल्या भक्तीची साधना अवलंबून आहे. तुकाराम महाराजांना अनेक लोकांनी प्रश्न विचारले त्या काळामध्ये की तुम्ही सारखे विठ्ठल 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 म्हणता आणि तुम्हाला विठ्ठल भेटला का, तुम्हाला त्याची अनुभूती आली का. तुम्ही सांगता तसं आम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणतो पण आम्हाला त्याची अनुभूती येत नाही, त्याचं कारण काय सांगा. आता कोठे धावले मन तुझे देखील आचरण, हे तुकाराम महाराजांना वाटत होतं. आम्ही विठ्ठलाच्या चरणी गेलो तरी आपलं लक्ष आहे चपलावरती किंवा आपलं लक्ष आहे दुसऱ्याच गोष्टीवरती. विठ्ठलाच्या चरणात गेल्यानंतर, चरणी गेल्यानंतर आपण मनोभावे त्याचीच
मूर्ती आपल्या हृदयामध्ये ठसावी असं न मानता आपलं काहीतरी मागणं त्याच्यासमोर आपल्याला मांडायचं असतं, म्हणून त्याचं रूप आपल्या चित्तामध्ये ठसत नाही आणि ते ठसत नसल्यामुळे आपल्याला त्याची अनुभूती येत नाही. आपली भक्ती सकाम स्वरूपाची आहे, आपली भक्ती लौकिक अर्थानं लोकांना दाखवण्यासाठी आहे, म्हणून आपण त्याचा एवढा ओढंबर करतो. पूर्वीच्या काळी एवढे अखंड सप्ताह नव्हते. आता अखंड सप्ताहाचं मी अंदाज केलेला आहे, नेरूळ विभागामध्ये 25 सप्ते असते. मी बारकाईनं विचार करतो की ह्या 25 वर्षामध्ये 25 ठिकाणी सप्ते होत आहेत. लोकांच्या मध्ये सुधारणा झाली का, लोकांचं परिवर्तन घडलं का, हा आजही आपल्या सर्वांच्यासाठी एक संशोधनाचा विषय आहे. का बदल होत नाही आपल्यामध्ये? संतांचे विचार अभंग स्वरूपामध्ये आपल्या समोर शेकडो वर्ष झालं आहेत, परंतु त्याचा परिणाम ज्या प्रभावानं आपल्यावरती व्हायला पाहिजे त्या प्रभावानं त्याचा परिणाम होत नाही, कारण आपली आचरण शक्ती जी आहे ती क्षीण झालेली आहे. मनुष्य हा विचार प्रधान मनुष्य आहे. माणसाने विचार करूनच आपलं जीवन जगलं पाहिजे असं शास्त्र सांगतंय, परंतु आपण विचाराधीन आणि अविचारपूर्वक आपल्या जीवनाची मार्गक्रमणा करतोय हे आपल्याला पदोपदी जाणवतंय. तरी सुद्धा संतांच्या विचाराचा मागोवा घेण्याचा आपण सोडलेलं नाही, पण संतांच्या विचारांचा प्रभाव आपल्यावरती झालेला नाही. अभ्यासाची जशी उजळणी करावी लागते परीक्षेच्या अगोदर, 10 वेळा उजळणी करा, पाठांतर करा, परीक्षेला जा, लिहा, पास व्हा, की तुमच्या जीवनाची इति कर्तव्यता झाली. परमार्थ हा घोकमपट्टीचा नाही, परमार्थ हा अभंग पाठ करण्याचा नाही, ज्ञानेश्वरी पाठ करण्याचा नाही. ज्ञानेश्वरी आपल्या आचरणात कशी उतरवता येईल ह्याचा अभ्यास करण्याचा मार्ग म्हणजे तो परमार्थ आहे. भक्ती हे सोंग नसून मन सुधारण्याचा एक मार्ग आहे. आणि म्हणून भक्तीकडे तुम्ही पाहता तेव्हा ती मनापासून भाव धरून केलेली भक्ती जर असेल तरच तर तुम्हाला त्याची अनुभूती येईल. संतांचे विचार जसे आचरणात आणले संतांनी तसेच जर तुम्ही आचरणात आणले तरच तुम्हाला त्यांना जी अनुभूती आली ती तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही. माझी मज वाचा झाली अनावर, तुकाराम महाराज सांगतात. तुकाराम महाराजांना एक पंडित काशीवरून भेटायला आला. तुकाराम महाराजांची कीर्ती एवढी ऐकली होती त्यांनी की असं एवढं नामस्मरण करणारा, नामचिंतन करणारा संत महाराष्ट्रासारख्या एका छोट्याशा गावामध्ये आहे, त्याला पाहिलं पाहिजे, भेटलं पाहिजे म्हणून तो आला. आणि ज्या वेळेला देहू गावामध्ये आल्यानंतर त्यांनी चौकशी केली की हे तुकाराम महाराज मोरे कुठे राहतात, आंबोले कुठे राहतात, तेव्हा त्यांना सांगितले ह्या ठिकाणी राहतात. तर ते सकाळची वेळ होती, प्रातर्विधीला तुकाराम महाराज गेलेले होते आणि त्यांना त्या मार्गाने गेल्यानंतर तुकाराम महाराज तिथेही त्यांचं नामचिंतन विठ्ठल 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 चालू होतं. तेव्हा त्या पंडिताला आश्चर्य वाटलं. अरे म्हटले हा कसला मनुष्य आहे, प्रातर्विधी करताना देखील असं नामस्मरण करतो अपवित्र ठिकाणी. म्हणून तुकाराम महाराजांना त्यांनी म्हटलं की तुम्ही इतके नामधारक आहात म्हणून मी तुमची कीर्ती ऐकून या ठिकाणी आपल्याला भेटायला आलो. तुम्ही अशा अपवित्र ठिकाणी अपवित्र कार्य करत असताना देखील असं पांडुरंगाचं तुम्ही नामचिंतन करता, हे कसं काय? ते म्हणले माझी मज वाचा झाली अनावर, तुम्हीच प्रयत्न करून बघा, तुम्हीच माझ्या जिभेला आडवा. म्हणून त्यांनी जिभेला त्याचा हात लावला थांबवण्यासाठी, तर त्याच्याकडून रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी पंडिताच्या मुखातून शब्द बाहेर पडले. ही ताकद आहे नामधारकाची. आम्ही नामाचे धारक, हे त्यांना म्हणायचं की ज्यांच्या रोमारोमामध्ये त्या भगवंताचं नामचिंतन चालू आहे, सातत्यानं त्यांच्या मनाने एकच वेळ रात्रंदिन आम्हा हा त्यांनी दिनरजनी आम्हा हाची धंदा गोविंदाचे पवाडे, ही ज्यांची अवस्था झालेली आहे. तुमचं नामचं झालंय रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, आंतरबाह्य जग आणि मन.
ह्याच्यातच आपण गुरफटून राहिलेलो आहोत. त्याच्यातून जोपर्यंत बाहेर येण्यासाठी आपण स्वतःहून प्रयत्न करणार नाही आणि मनाला आपल्या तशी अभ्यासाची गोडी निर्माण करणार नाही, तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होणे शक्य नाही. हेची थोर भक्ती आवडते देवा, संकल्पावी माया संसाराची. अनेक विचार सांगितले. संसार मध्ये क्षणिकता आहे, सातिशयता आहे. तुम्हाला संसारामध्ये दुःख आहे. संसारामध्ये दुःख आहे का दुःखात संसार आहे, का संसार म्हणजेच दुःख आहे? हा शास्त्रकारांना पडलेला प्रश्न आहे की संसारात दुःख आहे म्हणता की दुःखात संसार आहे, का संसार म्हणजेच दुःख आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. तपासून पहा प्रत्येकाने. जितके तुमच्या मनामध्ये संकल्प वाढतील तेवढी तुमची दुःखाची तुमच्या परिणामता वाढेल. आमच्यावरून उदाहरण सांगतो तुम्हाला की जितका आपण संसारामध्ये वाढवायला जातो ना तेवढं दुःख वाढतंय. आणि मग आपण दोष देतो, काय आपलं नशीबच बरोबर. अरे तुला कोणी वाढवायला सांगितलं एवढं? पैसे मिळाल्यानंतर मनुष्य समाधानी होतो. खरंय? खरंय का खोटं आहे? पैसे नसणारे म्हणतात नाही, हे काय खरं नाही, कारण आपल्याकडे नाहीये. पैसे असणाऱ्याला विचार, हे खरं आहे का? सांगतो तुम्हाला. आत्ताच येताना मला आमच्या पत्नीने एक बातमी दाखवली. आत्ता शनिवारची घटना घडलेली आहे. पाहिजे असेल तर तुम्हाला वाचून दाखवतो. एक श्रीनाथ खंडेलवाल नाव सांगून दाखवतो तुम्हाला, वाचा. 80 कोटी रुपये एवढी मालमत्ता असणारी व्यक्ती ही वृद्धाश्रमामध्ये काल शनिवारी त्यांचं वृद्धापकाळानं देहावसान झालं. वृद्धाश्रमामधल्या लोकांनी वर्गणी करून त्याचा अंत्यविधी पार पाडला. या व्यक्तीला एक मुलगा जो व्यावसायिक आहे, एक मुलगी जी वकील आहे आणि हायकोर्टात प्रॅक्टिस करते. या दोघांपैकी 10 वर्षामध्ये कोणीही भेटायला आलेलं नव्हतं. आणि अशा प्रकारे या 80 कोटी रुपया मालकाचा अंत झाला. जाऊ द्या, त्याच्या पुढची अजून एक गोष्ट सांगतो. मुंबईतल्या तुम्ही म्हणून वाचत असाल पेपरला, रेमंड नावाची कंपनी ऐकली आहे ना? रेमंड कंपनीचा एक मालक आहे विजयपत सिंघानिया. जाहीर करतो कारण जाहीर पेपरला आलेलं आहे, आपल्याला सांगायला काही हरकत नाही. 10,000 कोटी रुपये एवढ्या मालकीचं मालक. मुलांनी सगळे पैसे आपल्या नावावरती घेईपर्यंत काहीही बोलला नाही. सगळे पैसे, सगळे त्याचे काही शेअर्स असतील आपल्या नावावर घेतल्यानंतर 45 मजली इमारत आहे, त्याच्यात राहतो तो मुलगा. आणि ती इमारत आहे कुठे? मुंबईच्या अत्यंत उच्चभ्रू धनाढ्य लोक राहतात त्या ठिकाणी आहे. आणि त्या घराची किंमत 8,000 कोटी रुपये आहे. त्या घरातून या बापाला बेदखल करण्यात आलं. आज हा 10,000 कोटीचा बाप स्वतःची गाडी नाही, स्वतःचं घर नाही, भाड्याच्या घरात राहतो. आणि मध्यंतरी आजारी असल्यावरती त्याला दवाखान्यात दाखल करण्यात आलं होतं. त्याचे पैसे भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. मग पैसे असल्यावर माणसाला सुख समाधान मिळतंय का? या उलट पैसे कमी आहेत परंतु आपला मुलगा, आपली मुलगी, आपल्या आई वडिलांची काळजी घेत आहेत, त्यांचं देखभाल करतायत, ह्याच्यासारखं सुख तुम्हाला पैशाने विकत घेता येते का? येत. परंतु तरी सुद्धा आपण ह्या सांसारिक गोष्टींमध्ये आपली आसक्ती आहे ती कमी 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 करत गेलात तर त्याच्यासारखं समाधान दुसरं कोणतं नाही. आमच्याकडे आत्ताची तरुण पिढी अशी परिस्थिती झालेली आहे, यांना मुलंच लवकर होईना झालेली आहे. मुलं होत नाही म्हणून डॉक्टरांचा धंदा तेजीत आहे आता. आणि ज्यांना मुलं झाली त्यांचं दुःख ऐकण्यालाही कोणाला वेळ नाही. मग मुलं होणं चांगलं का मुलं न होणं चांगलं?
असे संसारातले एक एक प्रश्न तुम्ही उलगडून घेतले ना तर आपल्यालाच कळतंय की संसार म्हणजे ओकलेलं जे पाहतो आपण वमन, ज्याची आपल्याला किळस येते, जे आपल्या पोटातलं बाहेर येतंय त्याचीच, असा हा संसार. तरी सुद्धा आपलं मन त्याच्यात जे गुंतलेलं आहे ना त्याच्यातून बाहेर येत नाही. माझा मुलगा, माझं घर, माझी गाडी, माझं 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 करतच आपल्या जीवनाची यात्रा केव्हा संपते हेच आपल्याला कळत नाही. आणि मग माणूस म्हणतो आमचं काय खरं नाही, काय देव आमच्याकडे बघाय. अरे तू देवाकडे एकदा सुद्धा बघितलं नाहीस. जे बघितलंस ते तू काहीतरी मागण्याच्या हेतूनच बघितलंस, तर तो कसा तुझ्याकडे पाहिजे. या ठिकाणी भगवान अर्जुनाला सांगतात कोणत्याही भावनेनं तू माझ्याकडे पाहून माझे आठवण कर. वैरभावानं, शत्रुभावानं माझी जरी आठवण केलीस तरी मी तुझं कल्याण करते. उदाहरण आहे, कंसाचं उदाहरण घ्या, शिशुपालाचं उदाहरण घ्या. वैरभाव ठेवलेला होता, द्वेषभाव मनामध्ये होता, उद्धार केला. गोपिका सर्वस्व वाहून दिलं होतं. त्यांच्यासारखा भक्त भगवान श्रीकृष्ण सांगतात, उद्धवाला सुद्धा सांगितलं गोकुळामध्ये जा आणि ह्या गोकुळामधल्या गोपिका ज्या पद्धतीनं ज्या भावभावनेने माझी भक्ती करतात ती पाहून ये, म्हणजे तुला भक्ती म्हणजे काय आहे हे समजेल. आणि उद्धवाने तिथे येऊन त्यांचे चरण कमल आणि त्याच्यावरची धूळ आपल्या कपाळी लावलेली. ही भक्तीची भावना आणि ती भगवान श्रीकृष्णांना अपेक्षित आहे. आणि तशी भक्ती घडण्यासाठी मन, हे जे तुमच्या देहगावचा पाटील ज्याला म्हटलेला आहे, तो मन तुमच्या निश्चयाला तुळी देतो, बुद्धीला चाळवतो. म्हणून त्याला जर तुम्हाला ताब्यात ठेवता आलं ना तर त्याच्यासारखा आनंद दुसरा कोणताच नाही. या ठिकाणी कबीर महाराज आहेत. मला कबीरांच्या बद्दल इतकं प्रेम वाटण्याचं तुमच्या माहितीसाठी सांगतो एवढं कारण असं की जीवनातल्या प्रत्येक गोष्टीवरती असं चपकल बोट ठेवून तुम्हाला दाखवतो. मी आता तुम्हाला सांगितलं की संकल्पावी माया संसाराची. त्यांनी सांगितलं ते एका घरासमोर आपल्या असं एक बगीचा करून त्याच्यात मिरचीची झाडं लावत होते. ते एका माणसाने सांगितलं तुम्ही काय करताय. ते म्हणले मी इकडची मिरचीची झाडं उपटून इकडे लावतो. असं का करताय. तर म्हणले संसार रूपी बगीच्यातली मिरची तोडून उपटून मी माझ्या परमार्थ रूपी बगीच्यामध्ये लावतो. म्हणजे माझी त्याच्याबद्दलची आसक्ती आहे ती मी संसारातली उपटलेली आहे आणि ती उचलून मी माझ्या परमार्थातल्या भाग्यामध्ये लावतो. आणि ह्या मनाचं वर्णन करत असताना मन मन म्हणजे नेमकं काय असं तुम्हाला विचारलं तर तुम्हाला दाखवता येते. तुमचं हृदय कुठे आहे दाखवता येईल, डोळे कुठे आहेत दाखवता येईल, कान कुठे दाखवता येतील, हात पाय दाखवता येतात, बाकीचे इंद्रिय तुम्हाला कुठे आहेत नेमकं आपल्याला शोधता येतं. आता तर इतक्या सुविधा निर्माण झालेल्या, तुम्हाला कुठेही काय झाले असेल एका ह्याच्यात टाकलं की लगेच चित्र दिसतंय तुम्हाला, अमुक झालेलं आहे तुम्हाला. पण असं कुठलंही यंत्र निघालेलं नाही की जे आत टाकल्यानंतर तुमच्या मनावर या ठिकाणी डाग पडलेले तो आपल्याला काढला पाहिजे असं मात्र दिसून येत नाही. किंवा तुमच्या शरीरातल्या कुठल्याही रोगाचं निदान करण्याची यंत्रणा आता आपण निर्माण केलेली आहे. कुठल्याही रोगावरती औषध निर्माण केलेलं आहे. परंतु तुमच्या जीवनामध्ये तुम्ही किती सुखी आहात याचं मोजमाप करण्याचं यंत्र अजून निघालेलं नाही. कारण ते यंत्र तुमच्या आतमध्येच आहे. मी हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा आरामू की भ्रांताशी कामू विषयावर. आपण विषयामध्ये गुंतलेलो आहोत म्हणून आपल्याला आपल्याच अंतरंगामध्ये असणारा तो परमात्मा त्याची आपल्याला जाणीव होत नाही. आपण कोण आहोत, कशासाठी आलेलो आहोत ह्याचा आपण जीवनभर विचारच करत नाही. म्हणून आपली ही अवस्था प्राप्त झालेली आहे. यासाठी इंद्रदेवानी धर्मराजाला एक प्रश्न विचारला की बाबा आम्ही सर्वांनी मिळून ही मानवजात निर्माण केली आणि मूलतः ही भजनशील आहे, यांनी आमचं भजन करावं, यांनी आमचं नामचिंतन करावं अशी आमची मूल अपेक्षा आहे. परंतु असं होताना दिसत नाही.
तर ह्या माणसाबद्दल असं का घडलेलं असावं असं तुम्हाला वाटतं? तर धर्मराजाने त्यांना समर्पक उत्तर दिलेलं असतं. धर्मराजाने सांगितलं, मनुष्य प्राणी तुम्ही असा निर्माण केलेला आहे की जो समजतो की मी कधीच मरणार नाही आणि तो धनसंपत्ती कमवण्याच्या इतका मागे पडतो की ते कमवता कमवता त्याचं आरोग्य विसरून जातो आणि मग त्याचं आरोग्य दुरुस्त करण्यासाठी कमवलेले पैसे खर्च करतो आणि एके दिवशी तो असा मरतो की तो जगलाच नाही. ह्याच्यापेक्षा अजून आश्चर्यकारक गोष्ट ती काय? काय कळलं का मी काय सांगितलं? पहा ना तुम्ही, आपण पैसे कमावण्याच्या मागे इतके धावत असतो. पैसे कमवू नका असं मी म्हणत नाही, संतांनी म्हटलेलं नाही. वेचोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे. इथं बसलेल्या प्रत्येकाने दोनच गोष्टी करायच्या. एक, आपल्या दुःखाला विसरायचं आणि दुसऱ्या सुखाची आठवण करायची नाही. किती आनंद आहे जीवनात पहा. आपल्याला दुसऱ्याच्या सुखानं दुःख होतं आणि आपलं दुःख उगाळत बसतं आणि जीवनभर आपण दुःखी असल्याचं आपल्याला जाणवतं. पहा किती सोपं आहे आणि अवघड आहे. आपल्याला आपलं दुःख विसरता येण्यापेक्षा आपल्याला आपलं दुःख भोगण्याची ताकद ठेवली पाहिजे आणि दुसऱ्याचं सुख, त्याच्यातला आनंद आपल्याला उपभोगता आला पाहिजे. मग जीवनासारखं सोपं आणि जीवनातला आनंद त्याच्यापेक्षा दुसरा कोणताच नाही. पहा ना तुम्ही. त्यासाठी कबीरांनी या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की कबीर महाराज सांगतात की ह्या जगामध्ये कोणीही सुखी आहे असं म्हटलं तर आश्चर्य वाटतं लोकांना. पण कोण सुखी आहे त्यांच्या दृष्टीने? कबीर महाराज वर्णन करतात की जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. जोगी दुखिया जंगम दुखिया, तपसुखू दुःख दुनारे. आशा मनशा सबघट व्यापी, कोई महल नहीं सुनारे. राजा दुखिया प्रजा दुखिया, गैर बैरागी, दुःख कारण शुकदेवने उदरी माया त्यागी. साच कहे तो सब जग दुखिया, झूठ न कहे जाई. ब्रह्मा विष्णू सकल दुखिया, जिन्ने सृष्टी कमाई. आणि पुढे शेवटी सांगतायत धूत दुखिया अवधूत दुखिया, दुखिया है धनरंकारे. आणि शेवटचं वाक्य सगळ्यांनी लक्षात ठेवा, पाठ करा. कहत कबीरा वो नहीं दुखिया, जिन्नू मन को जीता रे. ज्याने मनाला आपल्या जिंकलं तो दुखिया नाही, तोच सुखी आहे. आणि त्याचाच आधार घेऊन भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की हे जे मन तुझं आहे ना, त्याला तू जिंक आणि काय कर तर माझ्याच भजनाला लाव, माझ्याच स्वरूपामध्ये त्याला लीन कर. तरच तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेमधरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. असं जर केलंस तर काय होईल? तू माझ्याच स्वरूपामध्ये येऊन विलीन होशील. तुझ्या जीवनातले संकल्प याचं निर्मूलन होईल. आणि जर संकल्प निर्मूलन झालं तर मग तुला तुझ्या मनाची स्थिरता प्राप्त करता येईल. आणि मन स्थिर झाल्याशिवाय चित्ताला समाधान नाही. तुम्ही पहा ना, आपण नेहमी म्हणतो काय माझं मन आज काय लागेना झालं, मला मनाला बरोबर नाही. एखादी गोष्ट आपल्या मनाच्या किंवा आपल्या अपेक्षेच्या विरुद्ध घडली की आपण दुःखी होतो. आपल्या मनासारखी गोष्ट घडली की आपण आनंदी होतो. उदाहरण घ्या, आपल्या घरी लहान मूल जन्माला आलं
त्याचा पहिला वाढदिवस करताना मुलाचं सोडा, त्याला काही कळत नाही, आई बापाचे चेहरे पहा, आनंद आहे, आनंद असतो ना, तर त्याच्या पाठीमागचं दुःख आपण विसरलेलं असतं. 1 वर्षाने आयुष्य कमी झालेलं आहे, हे कधी आपण लक्षात घेऊ. आगा मर हा बोलून साहती तरी मेलिया करी रडती, असते जात न गणिती गहीच बनी. आपल्या जवळ जे आहे ते आपल्या हातून सुटतंय ह्याची आपल्याला कधीच जाणीव होत नाही. म्हणून बघा आता मोठमोठे, अहो मी परवा पाहिले बा कुत्र्याचा सुद्धा इकडे बोर्ड लावला, तर कुत्र्याचा वाढदिवस मी पहिल्यांदाच पाहिलं. आता ज्यांनी कुत्री पाळलेली असते त्यांना राग येऊ देऊ नका, पण अशी परिस्थिती आपल्या इकडे निर्माण झालेली आहे. आणि आपले तर मोठमोठे फोटो, मोठमोठे आपण कार्यक्रम आयोजित करतो, कोणी 61 करतंय, कोणी काय 51 करतंय, कोणी आजकाल लोक 75 पण साजरा करू लागलेले आहे. मला परवा एकाने सांगितलं 80वा वाढदिवस साजरा करायचा. अरे 80 वर्षामध्ये आपण काय कमावलं, काय बनवलं, त्याचा कधीतरी ताळा मांडा. संत महात्मे सांगतायत तुम्हाला, तुमच्या जीवनाचा एकदा ताळा मांडा. ज्याचा ताळा चुकला ना तो गेला, आणि तोच ताळा आपण नेमका मांडत नाही. आपण भगवंताचे लेकरं आहोत, आपण त्याचीच बालकं आहोत. जसं आपल्या मुलांनी आपली आठवण करावी, आपली काळजी घ्यावी, आपली सेवा करावी, ही आपली माफक अपेक्षा असते. मग ज्यांनी आपल्याला हा देह नरदेह दिला त्याची आपल्याला आठवण व्हावी, त्याची आठवण करावी, त्याचं चिंतन व्हावं, त्याचं मनापासून मनोभावे पूजन व्हावं. असं जर त्याची अपेक्षा असेल तर चूक काय आहे? आणि ते जर तुम्ही मनोभावे करत असाल तर तुम्हाला काळजी करण्याचं कारण काय? अनन्य चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. आपला फक्त योगक्षेम वहाम्यहम हा फक्त विमा पॉलिसी काढतो त्याच्यावरतीच आहे, आणि आपला त्याच्यावरती भरोसा आहे. अरे मेल्यानंतर तुझे पैसे कोण काय करेल याची काय चिंता करतो रे बाबा. मला एक महाराज येतात, माझ्या घरी भेटतात, माई ते नेहमी सांगतात, डॉक्टर तुम्ही जरा गबाळ कमी करा. गबाळाचा अर्थ मला लवकर समजला नाही. म्हणजे काय नाही, म्हणजे गबाळ म्हणजे तुम्ही जास्त तुमच्या संसारातल्या गोष्टी आहेत ना जास्त वाढवू नका. घर भरल्यासारखं दिसतंय म्हणजे जास्त वस्तूंची रेलचेल, त्या वस्तू ठेवायला पुसायला अनेक वस्तू असतात, त्याचा काही उपयोगी नसतो, पण आणून ठेवतो हे आहे गबाळ. मग त्याच्यात मन गुंतो, अरे ती फुटली माझी वस्तू, दुःख होतात त्याला. अरे गोळा करतो कशाला? कुठला पक्षी, कुठला प्राणी, कुठला पशु काय गोळा करताना दिसतोय का? एकच मनुष्य प्राणी 84 लक्ष योनीतला जो सगळं गोळा करतो. नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणातेचे खरे. आपण हे सगळं ऐकतोय, हरिपाठ म्हणतोय, हरि उच्चारणे अनंत पापराशी जातील लया शिक्षण मात्र. अरे कुठे क्षण सुद्धा देत नाही. देवाचे द्वारी उभा क्षण भरी, ते क्षणभर उभा असतो, त्याच्यात 100 गोष्टी बोलून जातो. माझ्या पोराचं भलं कर, त्याला नोकरी लागू दे, मला नातू होऊ दे, नात होऊ दे, अजून काय पाहिजे असतील ते मागायचं आपण शिल्लक ठेवत नाही. परंतु ते सगळं क्षणिक आहे, ते अशाश्वत आहे, तुम्हाला आनंद देणारं नाही, समाधान देणारं नाही, उलट दुःख निर्माण करणारं आहे. मात्र ते सोडत. महाभारतामध्ये एकच असं व्यक्ती होती, आणि त्याचाच दाखला आपण नेहमी लक्षात ठेवला पाहिजे की भगवान श्रीकृष्ण तू मन हे मीची करी का म्हणतात. भगवान श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले, सगळ्यांचा निरोप घेतात आणि सगळ्यांना सांगतात की आता बाबा माझं इथलं कार्य झालेलं आहे, आता मी द्वारकेला निघण्याची माझी वेळ झालेली आहे. आणि जाता जाता सगळ्या पांडवांना, सगळ्या आप्तेष्टांना भेटून जेव्हा आपली आत्या कुंती माता ह्यांच्याजवळ जेव्हा येते, वेगवेगळ्या प्रकारच्या कथा सांगितलेल्या आहेत महाभारतामध्ये. कृष्ण ज्या वेळेला द्वारकेवरून राहायला येतात तेव्हा एके दिवशी जातात, बुधवारी निघतात. ते कुंती माता म्हणते, अरे आज आहे बुधवार, बुधवारी जाऊ नये, जाशील बुधी तर येशील कधी, म्हणून आज नको जाऊ, उद्या जा. असं करत करत भगवान श्रीकृष्णाला थांबून नेण्याचा प्रयत्न करतात. शेवटी भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आता मला निघालं पाहिजे, आज गुरुवार आहे, चांगला दिवस आहे, आता मला अडवू नकोस.
त्यावेळेला ते सांगतात तुला काय माझ्याकडून मागायचं असेल तर तू माग. तेव्हा कुंती मातेने जे मागितलं ना ते तुम्ही आम्ही सगळ्यांनी लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे. कुंती मातेने सांगितलं हे भगवान श्रीकृष्णा, तर तू भगवान आहेस असं मी मानते, तेव्हा मला तू एकच कर, तू मला दुःख दे. तेव्हा भगवान श्रीकृष्ण आश्चर्यचकित झाले. अरे सगळे लोक माझ्याकडून काही ना काही अपेक्षा ठेवतात, काही ना काही मागतात, आणि तूच एक आते असे आहेस की तू दुःख मागतेस. लोक दुःखाचं निवारण करावं म्हणून माझा धावा करतात. गजेंद्राचं उदाहरण घ्या, अडी अडचणीत आले तर माझा धावा करतात. द्रौपदीचं उदाहरण घ्या, आणि तू मला दुःख मागतेस, याच्या पाठीमागचं कारण काय? तर ती म्हणते की सुखामध्ये तुझी आठवण कोणाला होत नाही, पण दुःखामध्ये तुझी आठवण झाल्याशिवाय राहत नाही, म्हणून मला तू दुःख दे. तेव्हा आपल्या वाट्याला जेव्हा जेव्हा दुःख येतं ना तेव्हा बिलकुल घाबरू नका. ते आपलं पूर्वसंचित आहे, ते प्रारब्ध आहे, ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. ते देवादिकांना चुकलं नाही, संतांना चुकलं नाही. तुम्ही आम्ही कोण आहे? तुम्हा आम्हाला ते सुद्धा भोगल्याशिवाय पर्याय नाही. परंतु ते भोगत असताना त्याचं चिंतन सोडू नका. आवडीने भावे हरिनाम घेसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे. सकळ जीवांचा करीतो सांभाळ, तुझं मोकलील ऐसे नाही. हे सगळे प्रारब्धाचे आपल्या भोग आहेत, कर्माचे भोग आहेत. केले कर्म याची भोग आहे. आपण जे कर्म करतो ना त्याचं फल जे आहे ते आपल्याला भोगल्याशिवाय पर्याय नाही. जे जे आपल्या जीवनामध्ये आत्ता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ते आपल्या पूर्वकर्माची आहे. तेव्हा आत्ताचं जे कर्म आहे ते तरी चांगलं ठेवून पुढील वाटचाल आपली चांगली होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्नशील राहिलो पाहिजे. आणि हा जो नरदेह 84 लक्ष योनीतून जो आपल्याला प्राप्त झालेला आहे, नामदेव महाराज एका ठिकाणी खूप छान देतात की देवाकडे ते विनंती करतायत की हे देवा, मनुष्य करीशी तरी भक्तीचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. झाड करीशी तरी तुळशीचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. वृक्ष करीशी तरी रंगमेकीचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. स्वान करीशी तरी उच्छिष्टाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. नामा म्हणे कीर्तनाचे निमिषे तुझे द्वारी वसे ऐसे करी. अशी आपली जर भावना असेल ना, मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो, अनुभवातून सांगतो आता, की तुम्ही चिंता करण्याचं काही कारण. तुम्ही चिंता केल्याने तुम्हाला तुमच्या कर्माच्या फलापासून सुटका नाही. ललाटी जे लिहिले न मोडे काही केले, काळे गोरे पण धुतले टोले. तुमच्या ललाटी जे लिहून आलेलं आहे त्याप्रमाणे ज्या घटना जेव्हा होणार तेव्हा त्या होणार, त्या विधिलिखित आहेत. तुम्ही त्याच्यात बदल करू शकत नाही, तुमचं प्रारब्ध बदलू शकत नाही. परंतु तुमचा पुढील काळ जो आहे तो तुम्ही निश्चित चांगला करू शकता. म्हणून या जन्मी तरी उत्तम कार्य करा. आणि ते कोणतं करा तर भगवत चिंतनामध्ये तुम्ही स्वतःला लीन करून घ्या. तुमचं मन त्याच्या ठिकाणी लीन करा, म्हणजे तुमचा सर्व कार्यभार तो वाहील. याच्यात तुम्ही शंका बाळगण्याचं कारण. तसा विश्वास, तशी श्रद्धा तुम्ही ठेवली तर तो तुमच्याच बरोबर आहे. विठ्ठल माझा सांगाती. जाता जाता एक तुम्हाला सांगतो की ह्या नामाचं महत्त्व लोकांना कळावं म्हणून आम्ही गेली 2 वर्ष आमच्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये एक प्रयोग केला. मुंबईतल्या लोकांना बोलायला वेळ नाही, म्हणून मी लोकांना सांगितलं फुरसत मिळेल तेव्हा विठ्ठलाचं नामचिंतन करा. आमच्यातल्या 100 लोकांनी आत्तापर्यंत 1-1 लाख नामजप लिहून पूर्ण केलेला आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की तुम्ही दररोज जर नामचिंतन करत असाल तर त्याच्यासारखी आनंदाची गोष्ट नाही. तरी परंतु तुम्हाला वेळ काढून लिखाण जरी करता आलं त्याबरोबर नामोच्चार पण होईल आणि लिहिलंही जाईल. त्याची तुम्हाला पुण्याची द्विगुणितता आनंद मिळेल. कारण हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी, अशी ह्या कलियुगातली अवस्था आहे. आणि कलियुगातील सर्व मानवाने विचारपूर्वक जीवन जगणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला जर ह्या सर्व विकारापासून, ह्या संकल्पांपासून दूर जर राहता आलं आणि आपल्या मनाला या ठिकाणी भगवंताच्या नामचिंतनामध्ये जर आपल्याला गुंतवता आलं तर त्याच्यासारखा आनंद नाही. माझ्याकडे एक
ऋषिकेशवरून महाराज येतात, मला दरवेळेला नवनवीन काहीतरी विचार घेऊन जात असतात. इथं बसलेल्यांच्यासाठी तो विचार उपयुक्त असाल तर करा तुम्ही. एकादशीचं व्रत आहे. एकादशीच्या व्रताचे विज्ञानाच्या साह्याने सुद्धा अनेक शोध लावलेले आहेत. एक 5च मिनिटात मला, मी मास्तरकी केलेली असल्या कारणाने किती बोलावं, कसं बोलावं आणि वेळेचं भान कसं ठेवावं याची नक्की जाणीव असते माझ्याकडे. तर तुम्ही काळजी करू नका, वेळेत बरोबर संपवणार आहे. तर त्यांनी यावेळेला मला एक गोष्ट सांगितली की ते राजस्थानमध्ये एका ठिकाणी 10 दिवस पदयात्रा केली आणि त्या पदयात्रेमध्ये 300 किलोमीटरची पदयात्रा होती. ती पदयात्रा त्यांनी सकाळी एक पेलाभर लिंबू पाणी आणि मध आणि संध्याकाळी एक पेलाभर लिंबू पाणी मध असे 10 दिवस काढले. आणि ती पदयात्रा संपून नुकतेच ते माझ्याकडे आले होते, तरी म्हटले मी आज पण जेवणार नाही, कारण 10 दिवसाचा उपवास झालेला आहे. मी लगेच खायला सुरुवात केली तर ते माझ्या पचन संस्थेवरती मोठा गंभीर परिणाम करू शकतो. म्हणून आजही मी प्रसाद रूपानंच थोडंसं काहीतरी घेणार आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे की अशा प्रकारची साधना ही तुमच्या इंद्रियांच्या वरती तुम्हाला नियंत्रण मिळवण्यासाठी मदत करतात. आणि एकदा इंद्रिय का ताब्यात आली की मन आपोआप ताब्यात येतं. तर त्यांनी मला सांगितलं की ते एक भोजनी एकदाच जेवतात दिवसाचा. मी इथं बसलेल्या सगळ्या लोकांना सांगेन की ज्यांना ज्यांना शक्य आहे ना त्यांनी एक भोजनी राहा आणि त्याचा आनंद घ्या. की शास्त्रकार याच्यातले अभ्यासकार असे सांगतायत की भोजन तुम्हाला शक्ती देत नाही. कळतंय का? पहा, काही लोक कसं तरी होतं, काही होत नाही. प्रयोग करून पहा तुम्ही. भोजन शक्ती देत नाही, भोजन तुमच्या शरीराची डागडुजी करते. शरीर एकदा तुमचं बनलेलं आहे, इमारत बनलेली आहे, सारखं तुम्ही प्लास्टर करता का त्याला? नाही करत नाही. काय पडझड झाली तर तशी शरीराची दररोज आपल्या पडझड होत असते. ती पडझड भरून काढण्यासाठी म्हणून भोजनाचं प्रयोजन आहे. ते करा तुम्ही. ते केलं तर तुमच्या शरीरामध्ये होणारे जे बदल आहेत ते सुद्धा तुम्हाला थांबवता येतात आणि तुम्हाला तुमची स्वतःची रोगापासून मुक्तता करता येते. आजकाल लोक औषध जेवणासारखी खातात. मी लोकांना सांगतो जेवण औषधासारखं खा, म्हणजे औषध खायची पाळी येणार. प्रयोग करा. आणि हे एक सूत्र आहे की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान आणि समाधी, अष्टांग योग हे करायला शक्य आहे का तुम्हाला? रामदेव बाबांनी पातंजली योगच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत योग साधना पोहोचवली, हे काही कमी नाही. त्याच्यावर पुष्कळ लोकांना फायदाही झालेला आहे. परंतु तो तुम्ही मनापासून योग्य शिस्तबद्ध पद्धतीने केला तरच फायदा होतो. तर आज फुसफुस करायचं परत 10 दिवसांनी केव्हा तरी नाकाला हात लावायचा, त्यांनी काय होणार नाही तुम्हाला. तसं आज नाव घ्यायचं आणि आठवड्याने पुन्हा जायचं, म्हणजे एकादशी दिवशीच फक्त पांडुरंगाचं नाव घ्यायचं. असं जर तुम्ही केलं तर तोही तुम्हाला तेवढा तसाच आठवणीत ठेवेल. म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा तेने विन सदा समाधान. तसं जर तुम्हाला समाधान प्राप्त करून घ्यायचं असेल तर सातत्यानं त्याचं चिंतन करा. सातत्यानं मनामध्ये त्याचीच मूर्ती फसा, जेणेकरून ही मूर्ती फसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. असं संतांनी सांगितलं. पण आजकाल कीर्तन, प्रवचन ह्याच्यात पण विनोद घुसलेले आहेत आणि आपल्या जीवनाचा विनोद झालेला आहे. मी लोकांना नेहमी सांगतो की कीर्तन, प्रवचन ही विनोदाची माध्यमं नाहीत, ती आपल्या जीवनामध्ये सुधारणा करण्याची, जीवनाचं परिवर्तन करून आपलं जीवन समृद्ध करण्याची साधना आहे. त्याचाच लोकांनी त्याच दृष्टीनं उपभोग घेतला पाहिजे. आपण त्याच्याकडे विनोदाचं साधन बघतोय. विनोद करत असतील तिथं प्रचंड गर्दी आहे आणि तात्विक विचार मांडले असतील तिथे गर्दीच नाही, असा प्रकार झालेला आहे.
आणि मी आत्ताच सांगितलं तसे 80,000 लोक त्या इंग्लंड मधल्या आलेल्या बाबाचं काहीही न कळणारं कांठळ्या बसवणारं गाणं पाहण्यासाठी लोक जातात आणि त्याच्यातून त्यांना आनंद होतो. नवे नवे तिथं गाणी ऐकून लोक बेशुद्ध पडतात असंही मी ऐकलेलं आहे. मी काही गेलेलो नाही आणि त्याच्यासाठी एवढी गर्दी की नेरूळच बंद झालेलं होतं. इतका प्रचंड पैसा त्याच्यातून मिळतोय. असं जर पैसे इकडे मिळाले किती आनंद होईल. असो म्हणून भगवान श्रीकृष्ण अर्जुना सांगतात तरी जड जोडवणी महिला आणि ग ये भक्तीचे वाटे लाग मग जिया पावसी अंगयंत निज धाम माझे का हा कटकटा ओखटे ये मृत्यू लोकेचे नि ओपराटे येत अर्जुना जरी अवचटे जन्मला शिके. तू औचितपणे या मृत्यू लोकामध्ये तुझा जन्म झालेला आहे म्हणून ह्या सगळ्याला झटक बाजूला नेल आणि भक्तीचा मार्ग स्वीकार तरच तू माझ्यापर्यंत येऊन पोहोचशील. अशी आपल्या मनाची अवस्था व्हावी, अशी आपल्या मनामध्ये शक्ती निर्माण व्हावी. कारण मनाची शक्ती जी आहे ना ती त्रैलोक्य जिंकण्यासारखी आहे. सिकंदराचं उदाहरण नेहमी लक्षात ठेवा. जग जिंकलं आणि जाताना आपल्या अनुयायांना सांगितलं की मला शेवटचा माझा अंत्यविधी असा करा की माझे दोन्ही हात असे मोकळे बाहेर ठेवा आणि जगाला पाहू द्या मी जग जिंकलेलं आहे, सगळी संपत्ती माझ्याजवळ आहे, पण जाताना मी मोकळ्याच हाताने जातोय. पण आपण तेही करत नाही. आपण दागिने करतोय आणि आता लॉकरमध्ये ठेवतोय. चोरांची भीती आहे परंतु दागिने केल्याशिवाय राहत नाही. काही लोक संपत्ती जमा करतायत त्याचा कोणालाही उपयोग घेऊन घेत नाहीत, स्वतःही घेत नाहीत आणि कोणालाही देत नाहीत आणि जाताना कसे मरतायत त्याचं आत्ताच तुम्हाला उदाहरण सांगितलं. तेव्हा जास्त कोट्या जमवू नका. त्या कोट्या तुमच्या काही कामाला यायच्या नाहीत. जाताना आपल्याला एकटंच आपण आलेलो आहोत, एकटंच जायचं आहे. फक्त जगायचं कशासाठी हे मात्र तुम्ही ठरवायचं आहे आणि ते ठरवा आणि मनाला एकाग्र चित्त करण्यासाठी प्रवृत्त करा. त्या मनाला विठ्ठलाचं नाव घेण्यासाठी सातत्यानं प्रवृत्त करा. अलीकडचा शोध जाता जाता सांगतो म्हणून आम्ही आमच्या सप्ताहामध्ये कमीत कमी वाचन झाल्यानंतर 5 ते 10 मिनिटं विठ्ठल नामाचा गजर केला. तुम्ही प्रत्येकाने आत्ता सुद्धा विठ्ठल 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 असं म्हणा आणि डाव्या बाजूला आपल्या हृदयावरती हात ठेवा. ठ या शब्दाने तुमच्या हृदयामध्ये ठ असा आवाज येतो की नाही पहा. हृदयावरती शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी याचा अभ्यास केला, संशोधन केलं आणि जाहीररित्या सांगितलं की 10 मिनिटं तुम्ही विठ्ठल 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 असं मोठ्याने जप केलात आणि तुमच्या हृदयामध्ये ठ अक्षर तुम्ही जोरदार बसवलं तर तुमच्या हृदयामध्ये होणाऱ्या गाठी सुद्धा विरघळून जातात आणि तुमचं हृदय मोकळं होतं. त्याला कुठल्याही प्रकारची शस्त्रक्रिया करण्याची गरज भासत नाही. एवढी खुणगाठ लक्षात ठेवा आणि रोज रोज विठ्ठलाचा नाम जप करा. त्यानेच तुमच्या चित्ताला समाधान प्राप्त होईल आणि तुमच्या मनाला का अशी आवड निर्माण झाली की मग तुमचं मन तिकडेच धावेल, त्याच्याच ठिकाणी लीन होईल आणि ते लीन झालं की तुम्हाला भगवत प्राप्ती दूर नाही हे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल. हा संतांचा विचार आज आपल्या सर्वांच्या साक्षीने ठेवतो आपल्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी. आणि आपल्या सर्वांचं मन सुदृढ मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण असं सर्वांच्या बाबतीत घडो अशी पांडुरंग चरणी प्रार्थना. आणि या ठिकाणी या प्रवचन सेवेला विराम. वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ